चला फलंदाज पाठवा. तर ज्यावेळी कुठेही सूरज अशा मॅचचा डोलारा नव्हता, मोठी पारितोषिकं नव्हती, तिथं अगदी कधी कधी तर मोफत देखील आणि अगदी विनामूल्य असतील किंवा अत्यंत माफक फीमध्ये देखील आदरणीय दिनेशजी ठाकरे सरांनी ते क्रिकेट जिवंत ठेवण्याकरता स्वतःचं योगदान समालोचनातून दिलं. तर त्या आदरणीय दिनेशजी ठाकरे सरांना देखील आपण आमंत्रित करूयात कॉम्बॉक्समध्ये. थँक्यू. मी तुर्तास थांबतो, तुम्ही मात्र थांबू नका. आणि दोन्ही टीमला एक विनंती आहे की दोन्ही संघांना तुम्ही सपोर्ट करा, कोणत्याही खेळाडूवर अन्याय होणार नाही किंवा प्लीज शो द फेअर क्लेम, म्हणजे जो काही आहे ते खेळाडूवृत्तीचं प्रदर्शन आता इथून तुम्ही कराल. मी तुर्तास एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जाऊया मॅचमध्ये. थेट रंगतदार सामना आपण या ठिकाणी बघू शकता. आजच्या दिवसातील गटातील सामना, याच भगवा करंडक मधील क्वालिफाय मॅच. पूर्ण मेहनत या मॅचवर दोन्ही टीमची असेल. सुयोग पाटील यांचं आगमन झालं. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. धर्मवीर प्रतिष्ठान आबिटगरचे खासम खास मित्र. पहिल्या ओव्हरला सुरुवात. 3 ओव्हरची मॅच, 18 बॉलचा खेळ. गोलंदाज प्रियेश पाटील बॉलिंग मार्कवर. भरत बागुल स्ट्राईक एंडला, निखिल बागुल नॉन स्ट्राईक एंडला. पहिला बॉल, काय घडेल? पहिला बॉल आणि त्यावर डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालेला आहे. सेफ झोन मध्ये मात्र भरत बागुल पोहोचलेले आहेत. फर्स्ट बॉल सिंगल रन. बघा सूर्य हळूहळू मावळतीकडे जाताना पाहायला मिळतात. मैदानाच्या बाहेर सूर्यकिरण मात्र बाउंड्रीच्या पट्ट्याकडे पडताना पाहायला मिळत आहेत. घाई करावी लागेल प्रत्येक खेळाडूला. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवर पाहायला मिळत आहेत. चुरस्ता मॅचची लागलेली आहे. सामना भनाट आहे. सामन्याची चुरस्ता सावली क्रिएशन यूट्यूब लाईव्हवर क्षणचित्र टिपली जात आहेत. आमचे सगळे प्रेक्षक दाखवले जात आहेत, पाहुणे दाखवले जात आहेत. आणि ही मॅच, ही भगवा करंडक मानाची ट्रॉफी वाडा टेनिसची बनू पाहते आणि मनामध्ये जागा निर्माण केली आबिटगरकरांनी भगवा करंडकनं. लेफ्ट हँड बॅटर निखिल बागुलनं प्रतिम पुल शॉट खेळलाय. चेंडू होते सीमा पार, चौकार. 4. स्कोर जाऊन पोहोचतोय 5 या आकड्यावर. 2 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉल अजूनही शिल्लक राहत आहेत. प्रियेश पाटीलचा तिसरा बॉल. निखिल बागुल लेफ्ट हँड बॅटर आहेत. ऑन साइडला एक मजबूत बॅटिंग मात्र करून दाखवलेली आहे. फिल्डर ठेवण्यात आलेला आहे, परंतु बॉल सीमा पार. टप्पा पडल्यानंतर बॉलनं अचानक उसवी घेतली. 4 धावा. बंटी पाटील, अभि पाटील. अगदी बघितलं आपण तर अभि पाटील, बंटी शेठ यांच्याकडनं 200 रुपये असतील षटकाराच्या कॅचला पब्लिकला. या डिझे बागुल जिद्दीला पेटलाय. लगातार 2 चौकार आलेले आहेत. धावफलक मध्ये जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 9 या आकड्यावर. मागच्या मॅचला SP विलूची संघानं मात्र अफलातून बॅटिंग अभिनय पाटीलने केली आहे. त्यामुळे आता निखिल बागुलची सुद्धा बॅट टळते. फुलटॉस बॉल, षटकार. प्रियेश पाटीलचा खरपूस समाचार, गगनचुंबी षटकार. येडीज आहे. मुबलक या ठिकाणी पोषक मात्र बॉल मिळाले आणि अगदी ग्लान्स करत मात्र षटकार ठोकलेले आहेत. अगदी सोप्या पद्धतीनं बॅटिंग निखिल बागुल या ठिकाणी करतायत. धावफलक जाऊन पोहोचतोय 15 वर. मजबूत धावसंख्या आली. 4 बॉल मध्ये 15 धावा आलेल्या आहेत. ही विकेट काढण्याचा प्रयत्न प्रियेश पाटीलच्या मनामध्ये नक्की असेल. रिव्हर्स स्वीप, परफेक्ट टायमिंग. चेंडू जातोय प्रॉपर टायमिंग ना. स्विच शॉट सीमा रेषा पर. अजून एक चौकार. टाळ्या झाल्या पाहिजेत निखिल बागुल करिता. येडीज आहे. बागुल सुद्धा स्ट्रोक खेळतोय. हमी तो हम क्या, तुम्ही तो तुम क्या. धावसंख्या तब्बल फळकार पोहोचते 19. आणि यावेळेस वाईट बॉलचा इशारा पंचांकडे येतोय. धावफलक 20च्या आकड्यावर पोहोचतायत. 20 धावा. स्ट्राईकला निखिल बागुल, नॉन स्ट्राईक एंडला पाहत्या राहुल पाटील. भरत बागुल. राहुलला मागे ठेवले. ज्या पद्धतीने ताफे बिलुशी मध्ये आहेत तसेच घरलीमध्ये. वाव वाव वाव, सो ब्युटी, सो एलिगंट. दिस इज द वाव नाव निखिल बागुल. या डीजे
ठोसा सामना टीट फॉर टॅट. 2 ओव्हरचा रन रेट प्रियेश पाटीलला ठोकल्या 26 धावा. या 26 धावा कशा झाल्या तर प्रियेशला ठोकले 2 षटकार 3 चौकार 5 मोठे स्ट्रोक. क्रिकेट आहे, गोलंदाजीवर नेहमी आक्रमण झालेलं आहे. कुठलाच गोलंदाज त्यामधून वाचलेला नाहीये. प्रत्येक गोलंदाजावर प्रत्येक मॅच मध्ये हल्ला होत असतो. यावेळेस मात्र घडलं काय, यापेक्षा वेगळं घडवायचंय. गोलंदाज कुणाल भोईर यांचे सुपुत्र येत आहेत. बॉलिंग मार्कवर पाहत आहेत मिस्टर पियुष भोईर. दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल, 3 ओव्हरची मॅच. टॅप केले बॉलला. या ठिकाणी पाहताय चेंडू फील्ड होतोय. क्षेत्ररक्षक तैनात मुकेशनं चांगला बॉल फील्ड केलाय. सिंगलवर पुन्हा एकदा स्ट्राईकवर आणलंय लेफ्ट हँड बॅटर निखिल बागुलला. या मैदानात संध्याकाळच्या वातावरणामध्ये, कारण आफ्टर 5 PM नंतर लेफ्ट हँड बॅटर चालतात. भूपेंद्र भोईर मला नक्कीच म्हणाले की या मैदानात संध्याकाळी लेफ्ट हँड बॅटरसाठी पोषक क्लायमॅटिक कंडिशन आहे आणि त्या दृष्टिकोनातून निखिल बागुल यांनी बॅटिंग केलेली आहे. बघूया काय घडेल. शेवटी मैदानात प्रॅक्टिस भूपेंद्र भोईर आणि अमेरिका टीम करते. काही करा. फुल अँड सक्सेसफुल आर पार षटकार. निखिल बागुल करतोय 6 धावा. धुवाधार बल्लेबाजी. चार बॉल शिल्लक राहत आहेत. स्कोर मात्र तब्बल जाऊन पोहोचतोय 33 या धावसंख्येवर. निखिल वैयक्तिक 30 धावांवर खेळतोय. भली मोठी धावसंख्या उभी राहिलेली आहे. अजूनही 4 बॉल दुसऱ्या ओव्हरचे बाकी आहेत. 10 बॉल या इनिंग मध्ये बाकी आहेत. या ओव्हरचे 4 बॉल बाकी राहत आहेत. इट्स अ शो टाइम. दिशा भरकडली. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडे येतोय. बॅटर शफल होतोय. कुठेतरी वेगळं करण्याचा प्रयत्न पियुषच्या मनात आहे. काहीतरी गेम प्लॅनिंग पियुषच्या डोक्यामध्ये चाललंय. निखिल बागुल मात्र या ठिकाणी फ्री माइंडनं बॅटिंग करतोय. ज्याला जे करायचं त्याने ते करून मोकळा झालेला आहे. तर 34 धावा, 6 मोठे स्ट्रोक खेचलेले आहेत. या ओव्हरला एक षटकार, 1 धाव घेतलेली आहे आणि स्ट्राईक मात्र निखिल बागुलला मिळत नाहीये. सुभाष मात्र स्वतः बॉल घेऊन आलेले आहेत. 3 बॉल बाकी राहत आहेत या ओव्हरचे. धावसंख्या मात्र टोटल स्कोर कार्डवर धाव फलक मात्र पोहोचलाय 35. फायटिंग टोटल रन रेट तर कव्हर केलाय. अजूनही 9 बॉल शिल्लक राहत आहेत. फास्ट इनिंग खेळला निखिल बागुल. चौथा बॉल डॉट की शॉट. बॉलला फील्ड. पुन्हा एकदा शॉर्ट कव्हर झोन मध्ये सुभाष फिल्डर बिल्डर. या ठिकाणी पाहता आपण चांगली बॉडी लँग्वेज. आफ्रिकेतील खेळाडूची आठवण करून देताना फिल्डर. सिंगलने धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचते 36 वर. सुरस्ता मॅच मध्ये. वॉट अ मॅच. गोलंदाज तयार. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. यंगस्टर गोलंदाज पियुष भोईरनं केलाय निखिल बागुलला बीट. डॉट बॉल. अंतिम बॉल, शेवटचा चेंडू. डॉट की शॉट. आणि विकेट. कॅच आउट मध्ये निखिल बागुलची विकेट काढली पियुष भोईरनं. बॅक टू डग आउट. टाळ्या झाल्याबद्दल निखिल बागुल करता. काय बॅटिंग केली आहे या बॅटरनं. रोहित पाटील मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. तोपर्यंत एक म्युझिक तुमच्यासाठी. चलो गो 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 फास्ट. धुवाधार बॅटिंग. आज दिवसभरामध्ये निखिल बागुल खेळला नाही, परंतु महत्वाच्या मॅचला या सामन्याला खेळून उठलेला आहे. धावफलक 36. वैयक्तिक 31 धावांची इनिंग खेळून निखिल बागुल परतलेला आहे. ओव्हर नंबर 3, अंतिम ओव्हर या पहिल्या इनिंग मधील. दीक्षित पाटील. आता मात्र या ठिकाणी रायटी बॅट्समन आहे भरत बागुलला पाहू शकतायत. पहिला बॉल
थोडीशी घाई करावी लागेल कारण वेळ सरत चाललेली आहे बिलोची टीम. गोलंदाज तयार. निक दीक्षित टू भरत बागुल. सुरजता या मॅचवर आपण पाहू शकताय. फर्स्ट बॉल, थर्ड ओव्हर. गॅपला खेळलाय आणि काऊकडनं झोनला चेंडू जातोय सीमा पार. शानदार चौकार भरत बागुलच्या बॅटमधनं. दीक्षित बॉलिंग मार्कवर पाहतायत. पुल केले बॉलला. ओ माय गॉड, द बेस्ट कॅच इन दिस टुर्नामेंट आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट कॅच. अभिनय पाटीलला टीमला एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. सुपर्ब कॅच. एबी डिवेल्सची आठवण करून दिलेली आहे. क्या बात है. सूर्यकुमार यादवची आठवण करून दिली या डीजे. चार बॉल शिल्लक राहत आहेत. संदीप पाटील यांच्याकडनं अभिनय पाटीलनं जो झेल टिपलाय त्याकरिता 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वतः SP संदीप पाटील बिलोची पॅकर SP बिलो टीमच्या यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. ग्रामपंचायत सदस्य रोहित सुतारे ना. विकेट काढलेले निके या ठिकाणी पंचानी थर्ड अंपायर चर्चात्मक या ठिकाणी डिसिजन पेंडिंग. इट्स ओके, नॉट आउट. आणि विकेट. फलंदाज बाद. गो गो बॅट्समॅन गो. बी फास्ट. घाई करा. नो वेस्ट टाइम, नो मीटिंग. या डीजे बी फास्ट. चौथ्या बॉलवर विकेट या ठिकाणी पाहू शकता आपण. अगदी बघितलं आपण निखिल बागुल नंतर भरत बागुलनं बॅटिंगसाठी अटॅकिंग मोमेंटला ट्राय केली. त्याची विकेट अभिनय पाटीलनं मात्र कॅच टिपला आणि त्यानंतर विशाल बागुलला दोन्ही बॉलला पाहिलं आपण तर उभं ठेवलं. दीक्षित पाटीलनं कमबॅक या ओव्हरमध्ये करताना पाहायला मिळतोय. सिंगल धाव. हाणामारीच्या ओव्हरला धावसंख्या थांबवतोय. सिंगल रन धावसंख्या 41 वर. अगदी बघितलं शेवटचा बॉल शिल्लक राहतोय. बिलोशी टीमनं ज्या पद्धतीने SP बिलो टीमनं प्लॅनिंग केलं होतं 40 पर्यंत थांबवण्याचं 41 पर्यंत रन रेट थांबलेला आहे. गोलंदाज दीक्षित अप्रतिम मात्र अगदी वेळेत टीमला सावरलं. पहिल्या बॉलला चौकार, त्यानंतर विकेट, डॉट आणि विकेट आणि एक सिंगल. 5च धावा दिलेल्या आहेत 5 बॉलमध्ये. याला म्हणतात कमबॅक करणं. परंतु ज्या पद्धतीने निखिल बागुल खेळला, अमेझिंग बॅटिंग. व्हॉट अ शॉट. समोर बॉल दिलेला आहे आणि रोहितच्या बॅटमध्ये तो षटकार. 47 धावा. लेफ्ट हँड बॅटरला संधी मिळाली, कमी मिळाली, परंतु एक बॉल मिळाला, षटकार फेकला. 47. 48 धावांची गरज. हा षटकार आठवला जाईल या मॅच मध्ये रोहित पाटीलचा. चला घाई करा. फिल्डिंग लावा. सुपर मॅच. या ठिकाणी पाहता आपण सामना अतिशय रंगतदार पाहतायत.
खरली टीम मैदानाच्या आतमध्ये येताना वेळ खूप कमी आहे, कारण बॅड लाईटचा सामना कधी करला जाऊ शकतो, कारण पुढचे 15 मिनिटं अगदी एक एक सेकंद महत्वाचा आहे या मॅचमध्ये. धावफलक 47-48 धावांची गरज आहे. बघूया प्रति ओव्हरला 12, 13, 14 प्रति 2 ओव्हरला आले. आता अंतिम टप्प्यामध्ये मॅच मात्र या ठिकाणी हाय व्होल्टेज पाहायला मिळेल. पॉवर प्लेमध्ये जर धावसंख्या ही 15-20 ठोकली गेली, ज्या पद्धतीने निखिल बागुलनं बॅटिंग केली 26 धावा पहिल्या ओव्हरला, त्या पद्धतीनं बॅटिंग मात्र बिलोई संघानं केली, सामना तोडीस तोड सुद्धा होईल. अभि पाटील यांच्याकडनं प्रति षटकाराचा बाउंड्री लाईनच्या बाहेर कॅच घ्या आणि बंटी शेठ म्हणजे अभि पाटील यांच्याकडनं 200 रुपये. आंबेडकरचं शेठ व्यक्तिमत्व अभि पाटील बंटी शेठ यांच्याकडनं 200 रुपये. आंबेडकर गावामध्ये 68 शेट आहेत, त्यापैकी एक शेट जागा आता या ठिकाणी बक्षीस लावतायत. उद्या अजून एक गाव एक महाराष्ट्र ओपन टीम आहेत, 68 मधले अजून 15 शेट जागे होतील. शेवटच्या दिवशी 68च्या 68 शेट जागे होतील. पब्लिकसाठी पैशांची मालामाल असेल. मंगळवार मेगा फायनल याच मैदानात. भगवा करंडक. पहिला बॉल, गोलंदाज तयार, फलंदाज तयार. मागच्या मॅच मध्ये ज्यानं अप्रतिम षटकारांचा पाऊस पाडला चौकारांचा, अभिनय पाटील बॅटिंग स्टान्सवर तयार. पहिल्या मॅच मध्ये ज्यानं 34 धावा फास्ट इनिंग खेळली होती आरपी लाईन विरुद्ध, रुपेश पाटील मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे. नॉन स्ट्राइक एंडला पाहायला मिळतोय. पहिला बॉल राहुल पाटीलचा अभिनय पाटील समोर. फर्स्ट बॉल, फर्स्ट ओव्हर. पहिल्या बॉलला एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे, तो थांबलेला आहे. स्लीपला मनोज जाधव या ठिकाणी होते, बॉलला फील्ड केलं. बॉलरच्या हातामध्ये या ठिकाणी मात्र बॉलला फेकलं गेलंय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. प्रति ओव्हरला कमीत 3 शॉट एसपी बिलोई टीमला ठोकायचे आहेत. रोखण्याचा प्रयत्न कर्लीकरांचा आहे. स्ट्रेट ड्राईव्हचा चांगला फटका, चेंडू निघालाय. एक धाव तर मिळते. चांगली फिल्डिंग रोहित पाटीलचं, करावं तेवढं कौतुक कमी. काय फिल्डिंग आहे वा, एफर्ट आहे. डीप लॉंग ऑन लॉंग ऑफ दोन्ही सांभाळतोय ते क्षेत्र पॉवर प्लेच्या ओव्हरला. गोलंदाज तयार राहुल पाटील. 4 बॉल शिल्लक राहत आहेत. रुपेश पाटीलची बॅट तळपेल का? रोहित एकटा सांभाळतोय डीप लॉंग ऑन लॉंग ऑफ. कव्हरवरनं खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पॉइंटवरनं बॉल या ठिकाणी येतोय. बाउंड्रीच्या दिशेने सुसाट वेगाने निघाला आणि सीमा पार फुटबॉल स्टाईलनं चौकार. 4 धावा. ते 5 वर 3 बॉल 5 धावा. पहिल्या 3 बॉलला 5 धावा तर आलेले आहेत. पुढच्या 3 बॉल अजूनही बाकी राहत आहेत. एक जरी लूज बॉल मिळाला तरी सुद्धा मोठे फटके बघायला मिळालेत मागच्या 3 मॅच मध्ये. प्रत्येक बॅटरची नजर बॉलवर आहे. सामना चुरशीचा आहे. चांगला बॉल स्लो केलाय राहुलनं. रुपेशला बीट केले, परंतु अभिनय पाटील स्ट्राईकवर लगेचच आले. आणि आता 2 बॉल शिल्लक राहत आहेत. दोन्ही बॉल डॉट करणार का राहुल पाटील? दोन्ही बॉल बाहेर फेकून देणार का बिग स्ट्रोकनं, मोठ्या शॉटनं अभिनय पाटील? कारण बिलोई संघालाही डॉट बॉल या ठिकाणी शॉर्ट बॉलची गरज आहे आणि इथे बघितलं डॉट बॉलची गरज आहे ती राहुल. काय घडेल? शॉट, बॉल जातोय सीमारेषेकडे. षटकार, 7 धावा. ठोसा ठोसा या डिझे. बॉल झाली 5. शेवटचा बॉल राहुल पाटीलचा. अभिनय पाटील तयार, राहुल तयार. अंतिम बॉल. शॉट, चेंडू आता सीमारेषा पार आणि पंचाचा इशारा येतोय. षटकार, दोन्ही ठोकले बाहेर. षटकार देत दनादन बॅटिंग अभिनय पाटील, एसपी बिल्लोशी या डिझे.
11 चेंडू आणि विजयासाठी धावांची गरज आहे 29. अप्रतिम मॅच, वॉट अ मॅच करायच्या आहेत. 27 धावा 19 झालेल्या आहेत. पुढच्या 20 धावा कॉम्पिटिशन जास्त आहे. पुल केले बॉलला, खूप दूर खेळायचे प्रयत्न करतायत. वॉट अ कॅच, रोहित पाटीलची मेहनत, फिल्डिंग अफाट आणि वॉट अ कॅच या डीजे. वातावरण दमट होत चाललेलं आहे, त्या दृष्टिकोनातून बॅड लाईट सुद्धा सामोरे जावं लागू शकतं. स्पीडअप करा मॅच. आयोजकांची सूचना. पहिल्या बॉलला अप्रतिम मात्र सिंगल धाव घेतली, दुसऱ्या बदला अप्रतिम मात्र रोखलं. निखिल बागुलनं विकेट काढली. अभिनय पाटीलनं 2 षटकार लगावले. धावसंख्या अजूनही करायची ती 29 10 बॉलमध्ये. पुढच्या 4 बॉलमध्ये धावा किती येतील यावर समीकरण शेवटच्या ओव्हरला आहेत. 2 मोठे फटके प्रति ओव्हरला हवेत बिलोज टीमला. नाईस बॉल यार, फॉलो टप्प्यात चेंडू टाकलेला आहे. निखिल बागुल आपला अनुभव पूर्ण झोकून देतोय. प्रियेश पाटीलला कलात्मकरित्या तो बॉल काढून घेतलेला आहे. रुपेश पाटील समोर आता निखिल बागुल. हमी तो हम क्या, तुम्ही तो तुम क्या. 3 बॉलमध्ये वर्चस्व राहिलं या ओव्हरमध्ये निखिल बागुलचं. 3 बॉलमध्ये वर्चस्व. रुपेश पाटील की निखिल. शॉट या ठिकाणी लगवलाय हवेमध्ये बॉल. क्लायमॅटिक कंडिशन, दमाट वातावरणाने विकेट फसवलं या ठिकाणी रुपेश पाटीलला. निखिलनं जोखमीची भूमिका पार पाडली बॉलिंग मध्ये सुद्धा निखिल बागुलनं. वाटतं बॉलिंग यार, कमांड इज. करताना दोन्ही संघ पाहायला मिळत आहेत. स्कोर आता मात्र आहे 20 धावा करायच्या आहेत. 47 धावा 48 करायच्या आहेत. 28 धावांची गरज आहे. 4 बॉलमध्ये एक सुद्धा षटकार चौकार नाहीये, त्यामुळे रन रेट वाढलेला आहे. 8 बॉल 28 धावा. मॅच अजूनही या ठिकाणी फाईट मध्ये आहे. गोलंदाज तयार. आगळा वेगळा शॉट खेळण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल फेस करत होते मुकेश पाटील. फुल टॉस बॉल होता आणि यावेळेस पाहिला आपण तर पंचांचा थर्ड ओव्हरची सांगता. इट्स ओके. 1 2 3 4 5 लास्ट बॉल. बघूया थर्ड अंपायर मध्ये काय घडतंय. इट्स अ बीमर. आणि बॉल 5 झालेले आहेत आणि 5वा बॉल हाताळताना बीमर ना. 5वा बीमर. बघूया 2 बॉल बाकी ना. 2 बॉल बाकी. ओहो, फ्रीटचा बॉल आहे. स्लॉग स्वीप, चेंडू गेला सीमा पार. गेम टाइट आहे. कमांड इज. फ्री माइंड फ्रीट बॉलवर मात्र हिट लगवलेली आहे. या मॅच मध्ये प्रियश पाटीलनं जान आणली. स्कोर झालाय किती. धावसंख्या पळकर आहे 28 धावा. विजयासाठी किती हवे आहेत. 7 बॉल. विजयासाठी 20 धावा. मॅच पुन्हा ऑन फाईट साठी. ऑन साइडला मात्र या ठिकाणी बॉल येतोय. फील करताना मात्र थोडासा फंबल झालाय. दुसऱ्याचा प्रयत्न मुकेश पाटील. खतरनाक रनअप. 2 धावा पूर्ण. तिसऱ्याचा प्रयत्न आणि इथे प्रियश पाटील स्ट्राईक ठेवली का, परंतु इथे हा बॉल अंतिम आहे. स्ट्राईकचा प्रयत्न आणि इथे नाहीये. 2च धावा. आक्रोश जल्लोषाची मॅच पाहतायत. व्हॉट अ मॅच. प्रियश पाटीलला जान आणलेली या मॅच मध्ये. पात्र एकता भगवा करंडकचा हाच थरथर थराट.
चला तिसऱ्या षटकाला सुरुवात आपण करतोय. गोलंदाज बॉलिंग मार्कवर या ठिकाणी येत आहेत. चला घाई करा प्रियेश पाटील, मुकेश पाटील, रोहित पाटील आलेले आहेत. धावफलक पोहोचले 30 धावा, 18 धावा बाकी राहत आहेत, 6 बॉल. बघा अभिनय पाटीलची जी विकेट काढली गेली, कुठेतरी 1-2 षटकात थांबवले गेलेत, पण प्रियेश पाटीलला फ्री हिट मिळाला. षटकार बसल्यावर मॅच पुन्हा फाईट मध्ये आलेली आहे. जबरदस्त मॅच, सुरस्ता लागली आहे मॅच मध्ये. प्रत्येक चौकारासाठी SP बिलोशी संदीप पाटील पॅकर यांच्याकडनं 500 रुपये, प्रति षटकारला 500 रुपये लागलेले आहेत. व्हॉट अ मॅच, मॅच कॅरम झालेली, हाय व्होल्टेज मॅच. पहिला बॉल रोहित पाटीलचा, धगधगता वाढती या मॅच मध्ये, सुरस्ता वाढती या मॅच मध्ये. क्वालिफाय होण्यासाठी लाखाची स्पर्धा, 1,11,111. भगवा करंडक. पहिलाच बॉल पुलचा प्रयत्न केला गेला, धावत राहतात आणि इथे पाहिलं कॅच राहुल पाटीलला पकडलेली आहे, विकेट काढली आहे. न्यू बॅटर येईल. काल सुद्धा असंच झालं होतं. फैजान मेमन नॉन स्ट्राईक एंडला राहिले होते. पहिला बॉल मुदस्सर पटेल खेळले, बीट झाले, डॉट गेला. दुसऱ्या बॉलला विकेट गेली. तिसऱ्या बॉलला आले साजिद, बॉल हुकले, त्याच्यानंतर विकेट चौथ्या बॉलला गेली. फैजान नॉन स्ट्राईक एंडला उभे राहिले, मॅच संपली. 6 बॉल 13 असताना पहिल्या ओव्हरला 2 षटकार फैजाननं ठोकले होते. आता मात्र 5 बॉल 18 धावा. चलो मॅच की तरफ. या ठिकाणी पाहताय न्यू बॅटर सुभाष. स्ट्राईक प्रियेश पाटीलला द्यायची नाहीये, गोलंदाजच्या डोक्यामध्ये आहे. प्रियेश पाटीलला स्ट्राईक द्यायची आहे. बॅटर नवीन आलेले त्या सुभाष यांच्या डोक्यामध्ये आहे. ही मॅच भन्नाट आहे, कारण मागच्या ओव्हरला षटकार ठोकून भूमिका स्पष्ट प्रियेश पाटीलने केली आहे. चर्चा 2 नावांची जास्त, प्रियेश पाटील, रोहित पाटील. आता मात्र सुभाष बॅटिंग स्टान्सवर तयार. फिल्डरांची सत्वपरीक्षा, कुठली चूक होता कामा नये. बॅटरची नजर बॉलवर. डॉटचा प्रयत्न रोहित पाटीलचा, शॉटचा प्रयत्न, प्रियेशला स्ट्राईकचा प्रयत्न येण्याचा. संघर्ष मोठा क्रिकेटचा. व्हाट अ शॉट, बिग बिग ब्लो. हे प्रभू हरिनाम, ये क्या हुई. बॉलरला वाटतं स्ट्राईक देईल, बॅट्समॅन ठोकला षटकार. ताली बजाव. आला तर ठोक दे स्ट्राईक. प्रियेशचे शब्द. या ठिकाणी प्रयत्न, एकच बॉल डॉट. मॅचवर प्रेशर येऊ शकतोय. निखिल बागुलचा प्रयत्न. रोहित समोर. घाई करा, नो मीटिंग. मैदानात कुणी जाणार नाही याचं लक्ष ठेवा. 4 बॉल 12. व्हॉट अ मॅच. मॅच आवडली असेल टाळ्या वाजवा. बंटी शेट यांनी 400 रुपये लावलेले आहेत. षटकाराचा कॅच घ्या, 400 रुपये मिळवा. 3 षटकार लगवले. इथून पुढे तर 500 रुपये बंटी शेट आबिडगंज लावलेले बिलोई टीमला, SP बिलोई टीमला. व्हॉट अ शॉट. चेंडू मात्र हवेमध्ये आणि इथे बॉल, विकेट. पुन्हा प्रियेश पाटील नॉन स्ट्राईक एंडलाच राहत आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील. कालचंच गणित आहे निखिल वाकळे, कालचंच गणित आहे. अगदी बघितलं आपण तर आज गणित बदलेल का. रोहितच्याही मनात दागदुगता होती आणि विकेट त्यानं मात्र काढली. रोहित म्हणतोय शांत राहा, माझं मला बॉलिंग करू द्या. एक्सप्रेशन आपण पाहतायत, पण सुभाषसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. षटकार ठोकून मॅचच गरम केलेली आहे. फ्रेश बॅटर आला, षटकार ठोकलेला आहे. आता मात्र या ठिकाणी आकाश येत आहे. 3 बॉल 12 दोन्ही जिवंत आहे. 3 बॉल 12. सामना रंगतदार आहे. प्रियेश पाटीलला स्ट्राईक देणार की आकाश प्रयत्न करणार, हा बॉल निर्णायक आहे. एक तर 1 धाव घ्यायची आहे, एक तर शॉट ठोकायचा आहे. शॉट ठोकला तर संधी, 1 रन गेली तर प्रियेश पाटीलला संधी. व्हॉट अ मॅच. आणि इथे कव्हर ड्रॉ शॉट. व्हॉट अ ड्राईव्ह. 2 धावा येतील की 3 येतील आणि पाहता आपण प्रियेश पाटील स्ट्राईक साठी निघालेला आहे. आकाशनं क्रीज सोडली. पंच चर्चा करतायत. चला बाकी बिल्डर आपल्या जागी चला. पंच यांचं काम करतील. बाकी बिल्डर आपल्या जागी चला. चला बॅट्समन
आकाश पाटील बाद. चला वेळ कमी, अंधार पडेल. घाई करा न्यू बॅटर. नका, कोणावर अन्याय होणार नाही. युट्यूब लाईव्ह आहे, सगळं व्यवस्थित आहे. चला घाई करा, बॅटर पाठवा. पंच रिव्ह्यू घेता का? एस अंपायर. एवढा लेट नसतो रिव्ह्यू ना. बॅट्समन बाहेर आलाय. एस अंपायर रिव्ह्यू. आपल्याला क्रॉस आहे ना खेळपट्टी, त्यामुळे समजा नाही. बघू प्रियेश पाटील आउट. आणि किती धावांची करते? किती बॉल किती पाहिजे? किती बॉल किती पाहिजे? दोन बॉल 10. 2 चेंडू 10 धावा. 2 बॉल 10 ची मॅच. आकाश बॅटिंग स्टान्सवर तयार आहेत. व्हॉट अ मॅच. पण काय मॅच गरम झाली. एकदा टाळ्या वाजवा जोरदार. सुपर मॅच. 48 धावा संध्याकाळी क्वालिफाय मॅच आणि ती मॅच 2 बॉल 10 वर येते. 38 धावा झालेल्या आहेत. व्हॉट अ मॅच. बॉल या ठिकाणी कॅच घेण्याचा प्रयत्न आहे. कॅच झाली, घेतली नाहीये. बरोबर निर्णय आहे. बाउंड्री अडवली गेली आहे. महत्वाचा निर्णय इथे मात्र वैभवनं घेतलेला आहे. मी म्हणालो होतो रोहित पाटीलनं ठोकलेला तो शेवटच्या बॉलचा षटकार आठवला जाईल. आता किती पाहिजेत? 1 बॉल 9 धावा. त्या 6 धावा रोहित पाटीलचा शेवटच्या बॉलचा षटकार पहिल्या इनिंगचा. आता 1 बॉल 3 धावांची मॅच असते. 1 बॉल 9 ची मॅच आहे. रोहित पाटीलचा षटकार तोच रोहित बॉल मार्कवर आहे आणि ते शॉट खूप चांगला आहे. कॅच पकडली गेली आहे. विजेता कोण? खरिवली टीम. अभिनंदन. काशवी 11 खरली. अभिनंदन. व्हॉट बॅटिंग निखिल बागुल. सुपर बॅटिंग. खतरनाक बॅटिंग ज्यानं पहिल्या ओव्हर मध्ये करून दाखवली होती. सुपर बॉलिंग रोहित पाटील. मॅच खेचून घेतली. तो षटकार मनामध्ये राहील एसपी बुलेट टीमच्या.